खूप दिवसानंतर भेटलो, मजा वाटली बरं का तुमचं. डोक्याला व्हायचं काय झालं कुत्र्याने कार्यक्रम करून टाकायचं का. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला ब्रेक नसल्यामुळे. ब्रेक नसल्यामुळे ऍक्सिडेंट झाला. ये बघा हा कुत्र्याची करामती. मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत. मिस्टर दीप DC ब्लॉग. तर भावांनो आपण निघालो आज नासिकाकडे, म्हणजेच नाशिक. तर भावांनो आपली तब्येत थोडीशी जाम आहे, त्यामुळं घरचे नाही म्हणत होते कामावर जायला, पण मग मी म्हटलो का 2 दिवसापासून घरी आहे आणि आज पण घरीच म्हटल्यानंतर घरी बसून पण काय करणार नाही का. त्यामुळे मग आपण चाललोय आज नाशिकला. काम पण होईल आणि आपल्याला एक खोकल्याचं औषध पण भेटणार एक ठिकाणी, त्यामुळे आपण चाललोय. नाही तर आज घरीच राहणार होतो आपण. आणि आपला विकली ऑफ आज बुधवार. आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरी. सो गणपती बाप्पा मोरया. आपल्याला खोकल्याचं औषध भेटल प्लस आपलं काम पण होईल, म्हणजे तिन्ही कामं सोबत नाही का. चला आपल्याला पेट्रोल टाकावं लागतं वाटतं भावांनो. हे झापक झुपूक होऊ राहिले इथलं कांडे. चला मग या इथंच पेट्रोल पंप आहे, तिथं आपण तेच पेट्रोल टाकून घेऊ. त्र्यंबकेश्वर 35 किलोमीटर भाई. एक दिवस नक्की जाऊ आपण. त्र्यंबकेश्वर पण राईड होईल आपल्यावाली, काय विषय नाही. पहिले पेट्रोल तर टाकून घेऊ. $210. एक मिनिट. चला मग भावांनो आपण आता पेट्रोल वगैरे टाकलंय. आता निघू एकदम सुसाट वाऱ्यासारखं. नको सुसाट नको बाई. आपल्याला पुढे जाऊन गड नाही जिंकायचं नाही का. अय्यो गणपती बाप्पा मोरया. इथे किती गणपती आयला बाई. भाऊचं रिॲक्शन खतरनाक होतं. जाऊ ते मरू दे. तात्या कुठं गाडी घालून राहिलाय तू मंदीच. ओ भाई साहब लीन भाई, खतरनाक लीन होने वाली इधर बाबू. अरे भाई नको गाडीवर माज नको. नाही तर ही म्हणशील लईच नाकरा करतोय म्हणशील हा आता गाडीवरती. नाही सॉरी ब्लू ब्युटी सॉरी. होय दाद्या माझी गाडी आहे, तिला दिसत नाही का बरं. ही गाडी द्यावा इथं सोडून आणि हा घोडा यावा असं वाट राहिले. सारखे स्पीड ब्रेकर येते. स्पीड ब्रेकरवर घोडा जरी उड्या मारून पळत. छायला मी गाणंच नाही गात बरं का, कारण माझा आवाज आहे ना एवढा बेसूर आहे काय मापच नाही.
बसेल आहे ते पळून जातील. बजरंग बली की जय. काय चाललंय? यल लागलेले वाटतं, यल लागले यल. थोडंसं लांबूनच जाऊ दे. सावधान विद्यार्थी गाडी शिकत आहे. हा हा आमच्यामुळे आम्ही इकडून घेतली. नाही वाटतं विद्यार्थी कोणीच नाही आज. तो गाइस ये नासिक में जाने वाला पहला टोल, लेकिन हमें टोल नहीं लगता. ये देखो पतली गली से निकल जाते हैं हम. अरे भाई पुढच्यानी हेल्मेट घालायचं, मागच्यानी घालून घेतले. चला भारी, काय अडचण. सेफ्टी महत्वाची, बाकी काही नाही. तो भावांना 2 दिवसापासून तब्येत जाम होती, घरीच होतो, झोपेलो होतो मस्त. आणि आता डायरेक्ट माझं दुःख पळून जायला असं वाटतंय मला. कारण भाई आता राईड करतोय ना, त्यामुळं असंच भाई मस्त वाटतं. कुठं बाहेर निघाल्यावर राईडवरती दुःख डायरेक्ट गायब. भारी भारी भाई, असंच पाहिजे. खरं म्हटलं तर भावांनो, मला आहे ना घरी असं पटतच नाही बरं का. तर आपण आजारी आहे घरी झोपून राहायचं, मला ते पटतच नाही. कारण भाई अजून झोपून राहिलं का अजून दुखणं वाढतं. त्यामुळे आहे ना कुठंतरी हिंडत राहायचं, नाही तर काहीतरी काम करीत राहायचं आहे. कामावर तर नाहीच गेलो, पण मग आज राईड आणि छोटंसं काम आहे, त्यामुळे चाललंय. आज मित्रांना भेटणार आहे, त्यामुळं दुःख मला जाणवणारच नाही, डायरेक्ट गायब. माझं दुःखच होतं का नाही, असंच होणार आहे आता. रा रा रे रा. अय पाहुणं, तिकडं कुठं बघता, इकडं गाडी येऊ राहिली ना. ब्रिजचं काम चालू आहे खतरनाक मध्ये भाई. चलो चलो चलो. Stop. कार फुल गर्दी. सो फायनली भाऊन आपण जत्रा हॉटेलकडे चाललोय आता. तर भावांनो हे आलं जत्रा हॉटेल, त्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आपलं जत्रा हॉटेल आहे. कटकट गाडी कुठं लावायची भाई आता. सो फायनली भावांनो आपण पोचलो बिल्डिंगला. सो फायनली भावांनो आपली सुट्टी झाली, आपण निघालो आता घरी. तर हे बघू शकता आपल्या दोन्ही ब्लू ब्युटी एकच नंबर दिसत आहे.
आणि हे आपले संतोष भाऊ. संतोष भाऊ, बोला ना सर. खूप दिवसानंतर भेटलो, मजा वाटली बरं का तुम्ही. लय डोक्याला वायता की काय झालं? कुत्र्याने कार्यक्रम करून टाकायचं का. मग त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला ब्रेक नसल्यामुळे. ब्रेक नसल्यामुळे ऍक्सिडेंट झाला. हे बघा, हा, एक कुत्र्याची करामती. त्याला आपण काय करू शकत, काय बोलू शकत नाही ना त्याला की बाबा पैसे दे बाबा दे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ची कटकट असंच होतंय आपल्या सोबत यार. तर माझी पण बाईक सर्व्हिसिंगसाठी आलेली, पण मग आता बघू. आयुष्यामध्ये जाम लागले, पण रेटून चालायचं आयुष्य, आता काय करणार आपण. ते कसं झालं माहिती आहे का, साल्टी गेली तरी चालतील, रोदबा कमी नाही झाला त्याच्यात. म्हणजे विषय काय, आयुष्यामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का दुसऱ्याला घेऊ उभं राहतच. म्हणजे आपण कोणत्याच गोष्टी ना असं नाही का, आहेच काय ना काय प्रॉब्लेम. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता. तर चला मग भाऊ, आपण आता निघू. आपण आज ओझरवरून चाललोय, कारण आपल्याला खोकल्याचं औषध घ्यायचंय. ते तिकडं म्हणजे एक स्पेशल मेडिकल आहे, तिथं खोकल्याचं औषध भारी भेटतं. आडोळसा वगैरे असं काहीतरी म्हणतात ते, तर आपण तेच घ्यायला चाललंय. तर चला मग आता भेटू आपल्या बाईकवरती. तर भाऊ ये बघा, संतोष भाईचं प्रेम आपली गाडी पासून देऊ राहिले, एकदम खतरनाक म्हणते ते पण. खासी भाई खासी. चला भावांनो, लय टाइमपास झाला, आता निघू घराकडं. हा हा, तिच्या आयला बाई इज्जतच नाही आपली राव, आपला फोटोच काढी नको. आता बसू का? प्रोटेक्ट मध्ये काढ, कसाही काढ, आडवा काढ, उभा काढ, आडवा पण काढ एक. हा घे ना, काय विषय नाही. सो भावांनो, निघालो आपण आता घराकडे. तुम्ही कुठून जाणार आहे? आडगाव साईड ना, आडगावपासून जाणार का तू? हां, तू गाडी आणलेली आहे ना, मला वाटतं तू गाडी त्याला सोडणार आहे का असं काहीतरी. ठीक आहे ठीक आहे, चालतंय, काय अडचण नाही. भाई तुझं हेल्मेट कुठं आहे? भाई सेफ्टी महत्वाची, सेफ्टी महत्वाची. हाँ, मटका होना चाहिए. भी ऊपर होना चाहिए. हाँ. बरं मी काय म्हणतो, खोकल्याचं औषध कुठं भेटेल? चला, जय गणेश. चल. त्र्यंबकराज. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिस्टर दीप DC ब्लॉग.